ओके डन. गुड मॉर्निंग. तर आज आपला दुसरा दिवस आहे कल्पा येथील रेकॉंग पी ओ या ठिकाणी. सकाळचे 6:15 झालेले आहेत आणि जी रूम मी सिलेक्ट केली आहे त्या रूममधून कसा व्ह्यू मिळतो हे आता तुम्हाला दाखवणार आहे. हीटर वगैरे लावला होता रात्री रूममध्ये. मायनसमध्ये टेम्परेचर होतं आणि आपली ही बाल्कनीचा दरवाजा आहे. ही बाल्कनी आहे. या बाल्कनीमधून तुम्हाला समोर हिम पर्वत बघायला मिळतात. तर कसा वाटतोय तुम्हाला व्ह्यू? छान, अतिउत्तम. मस्त झोप झाली रात्री. साधारण 10 वाजता झोपलो आणि आता सकाळी 6:15 उठलो आहे. हे पूर्ण जे पर्वतरांगा आहेत या पूर्ण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बर्फाने झाकलेले असतात, नटलेले असतात. तर तुम्हाला जर विंटरमध्ये यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. पण इथे तुम्हाला येण्यासाठी जो मार्ग अवेलेबल असेल तो ओपन असेल की नाही ह्याची शाश्वती नाही. म्हणून जर तुम्ही विंटरमध्ये येऊन इथे जो हा सगळा हिमपर्वत नटलेला असेल त्याचा आस्वाद घेणार असाल तर आधी इथल्या काही लोकल्सची चौकशी करा. नाहीतर शिमला, चंदीगडमध्ये तिथल्या लोकल्सची चौकशी करा. इथल्या हॉटेल ओनर्स ज्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स गुगलवरती अवेलेबल आहेत त्यांच्याशी चौकशी करा आणि मगच तुमची ट्रिप प्लॅन करा. ह्या ठिकाणी कुठल्याही सीझनमध्ये येऊ शकतात. प्रत्येक सीझन हा वेगळ्या रूपांनी आणि सौंदर्याने दिसेल तुम्हाला. तर येस, पुढचा आपला दिवस घालवण्यासाठी तयार आहात मिस्टर जे द एक्सप्लोररसोबत? ओके, तर मग आपण पुढचं एक्सप्लोरेशन सुरू करूयात थोड्या वेळात. तर आता आपण चहा प्यायला चाललेलो आहोत सकाळी 7:15 वाजता आणि इकडे साधारण 3 डिग्री टेम्परेचर आहे. आपण मार्च महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात आहोत. काल इकडे होळी साजरी केली. आपली जी बाईक राईड होती चंदीगड ते पिओ, ह्या राईडमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला लोक रंगाचे उधळण करताना बघितलं. मजा येत होती. सगळेजण पूर्ण होळीचा आनंद घेत होते. होळी म्हणजे आपल्याकडची रंगपंचमी. इकडे हे रंगांनी खेळतात आणि मस्त वातावरण होतं रस्त्याला. कोणी कोणाला त्रास देत नव्हतं. काही जण येऊन मुद्दामून गाड्या थांबवून टीका लावत होते रंगाचा आणि होळीची वर्गणी वसुली करत होते. पण आपल्याला तसा काही त्रास झालेला नाही. पण येस, आता आपण मेन रोडला आलेलो आहोत. रेकॉंग पिओच्या मार्केट आणि तिथली जी वस्ती आहे, रहिवासी वस्ती, किती छानरित्या डोंगरवरती पसरलेली आहे. रंगबिरंगी नटलेले सगळे घरं आहेत आणि पूर्ण मार्केट सकाळी 7:30 झालं तरी थंड आहे. कारण की कालच होळी झाली होती. सगळ्या लोकांनी एन्जॉय केली होळी आणि एखाद्या वेळेस इकडचं मार्केट ओपनिंग टाईम पण उशिरा असेल. आपण लोक मुंबई पुण्यात एवढी गर्दी, एवढे बिझनेसेस सकाळी सकाळी चालू होतात हे पाहिलेलं आहे. आणि इकडे एकदम स्थानिक लोक निवांत आरामात त्यांचं लाईफ, हे किती मोठं डिफरन्स आहे एकाच्या जीवनशैलीमध्ये हे आपल्याला इथे ठळकपणे बघायला मिळतं. आणि म्हणूनच माझ्यासारखी लोक ॲटलिस्ट की जे शहराच्या या धगधगीच्या आयुष्यातून कुठेतरी एक निवांत श्वास घेण्याचा एक मोकळीक मिळाला पाहिजे, म्हणूनच अशा ठिकाणी येऊन आठवडाभर काही का होईना, 3 दिवस काही का होईना, पण विश्रांती करायला, तेवढं शांत वातावरण अनुभव करायला अशी जागा हुडकत असतो. आणि इथे येऊन
त्याचं मन रमतं आणि परत तो त्याच उत्साहाने परत त्या जीवनशैलीमध्ये परततो. आता आपण पंडित स्वीट्समध्ये आहोत आणि आपल्याला इथून मस्त असा गरमागरम चहा भेटलेला आहे. असा गरमागरम चहा आता आपण पिणार आहोत आणि त्याचबरोबर असा सुंदर परिसराचा अनुभव चहा पिता पिता घेत आहोत. हे जे कॉर्नर जे तुम्हाला समोर दिसतंय हा रिकॉंग पिओचं मार्केट प्लेस आहे आणि इकडे समोर तुम्हाला बस स्टँड दिसतंय जिकडे हिमाचल टुरिझमच्या सगळ्या बसेस इथे थांबतात आणि ज्यांना बजेट ट्रॅव्हल करायचं आहे त्यांनी चंदीगड किंवा शिमल्यावरून रिकॉंग पिओसाठी बसेस आहेत अवेलेबल. तर तुम्हाला बजेट ट्रॅव्हल करत असेल तर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट हा पण एक माध्यम अवेलेबल आहे आणि ज्या लोकांना लक्झरियस ट्रॅव्हल करायचं आहे त्या लोकांना शिमल्यापर्यंत फ्लाईटने येता येईल आणि तिथून प्रायव्हेट कॅब करून रिकॉंग पिओपर्यंत पोचता येईल. हे आपले आता वनप्राणी बरोबर आहेत, श्वान मित्र आपले आणि आमचे मित्र ज्यांना ब्रेड खायला घालत आहेत. अरे काय कॅच पकडला. तर चला मग आपण चहानंतर पुढच्या एक्सप्लोरेशनला कंटिन्यू करूया. सो इथे तुम्हाला ट्रॅफिक सिग्नल्सवरती स्पीड कॅमेराज पण आहेत मॉनिटर करायला, म्हणून तुम्ही ज्यावेळेस तुमची व्हेकल चालवाल त्यावेळेस अवश्य स्पीड लिमिट्सवरती लक्ष ठेवावे, नाहीतर मस्त तुमचं चलन कटेल. हिमाचल प्रदेशमध्ये जे हिल स्टेशन आहेत तिथले रस्ते निमुळते आणि नागमोडी वळणाचे आहेत आणि जर तुम्ही आमचा पहिला व्हिडिओ चंदीगड ते कल्पाचा प्रवासाचा पाहिला नसेल तर तो अवश्य पहा. त्याचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. रिकॉंग पिओ ठिकाणी एक पाईन ट्रीचा ट्रेल आहे, त्याचा आपण इथे आता अनुभव घेणार आहोत आणि त्याचाच हा एक प्रवेशद्वार आहे. हा पाईन ट्रीचा जो ट्रेल आहे हा डांबरी रस्त्यावरतूनच आहे आणि इथे आत वस्ती पण आहे. तर हा ट्रेल तुम्हाला आनंददायी वाटेल आणि शांतता इथे तुम्हाला अनुभवता येईल. आता पूर्णपणे सनराईज झालेला आहे. तिथे छान पर्वतरांगा दिसत आहेत हिमालयाच्या. आता आपण रिकॉंग पिओकडून कल्पाला चाललेलो आहोत. हे अंतर फक्त 6 किलोमीटरचं जरी असलं तरी 20 मिनटं लागणार आहेत. कल्पा हे ठिकाण रिकॉंग पिओपेक्षा अजून उंचावरती वसलेलं आहे. रिकॉंग पिओ कल्पा ह्या ज्या वस्ती आहेत या किन्नौर जिल्ह्यात स्थापित झालेल्या आहेत आणि किन्नौर जिल्ह्याची जी राजधानी आहे ती रिकॉंग पिओ आहे. आत्ता आपण कल्पामध्ये कल्पा मॉनेस्ट्री ह्याला भेट देत आहोत.
कल्पा मॉनेस्ट्रीचं जे टायमिंग होतं ते सकाळी 5:30 ते 8 आहे आणि संध्याकाळी 4 ते 5 आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आम्ही या वेळेत व्हिजिट करता आली नाही आणि त्यामुळे हे आम्हाला मॉनेस्ट्री आतून बघता आली नाही. आता आपण कल्पा मॉनेस्ट्रीच्याच बाजूला नारायण नागिन मंदिराला व्हिजिट करत आहोत. हे मंदिर जवळजवळ नाही म्हटलं तरी 300 ते 400 वर्ष पूर्वीचं आहे आणि ह्या मंदिराचा जो ढाचा आहे तो पूर्ण लाकडी आणि दगडात बांधलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरती ड्रॅगन पाहायला भेटतो आणि मला तो ड्रॅगन पाहताना गेम ऑफ थ्रोन्समधल्या ड्रॅगनची आठवण झाली आणि डॅनारिस टॅगेरियन जशी ड्रॅकॅरिस म्हणते तसं मला वाटलं ती कोणतरी म्हणणार आणि इथे आग हा ड्रॅगन ओतणार. मंदिराच्या छतावरती, मंदिराच्या भिंतीवरती पूर्ण लाकडीमध्ये कोरीव काम आपल्याला पाहायला मिळते आणि हे काम इतकं डिटेल्ड आहे की आजपर्यंत ह्याच्या ज्या आकृत्या आहेत या कोरीव कामात बनवलेल्या त्या इथे ठळकपणे आपल्याला दिसत आहेत. मंदिराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो सोन्याच्या पत्र्याने बनवलेला आहे आणि त्याच्यावरती पण छान कलाकृती सादर करण्यात आली आहे. इकडच्या स्थानिक लोकांच्या अनुसार ही जी मंदिरांमधली देवं आहेत ही आत्ता सध्या किन्नर कैलाश हे जे पर्वत आहे तिथे आश्रयाला गेलेली आहेत आणि ही फक्त जुलै आणि ऑगस्टमध्ये आश्रयाला गेलेली देवं जी आहेत ती परत या मंदिरात परततात आणि त्याच वेळेस ही मंदिरं ओपन होतात. तर म्हणूनच ही मंदिरं सध्या बंद आहेत भाविकांसाठी. आम्हाला इथे बेल्जियम या देशातून आलेला पर्यटक भेटला आणि तो आमच्याशी छानरित्या वार्ता करत होता. वार्ता करत असताना आम्हाला कळालं की त्याची ही भारताची 3री व्हिजिट आहे आणि गेल्या 3 दशकात त्यांनी वेगवेगळ्या वेळेस भारताला व्हिजिट केलेली आहे आणि ह्यावेळेसची व्हिजिट त्याला अप्रतिम वाटली आणि भारतीय लोक त्याला फार आवडलेले आहेत. कल्पा हे एक छोटंसं गाव आहे आणि इथे तुम्हाला जास्त कमर्शियल प्लेस बघायला मिळणार नाही. त्यातच हे एक रजनी नावाचे जनरल स्टोअर आहे जिथे तुम्हाला भेटवस्तू पण बघायला मिळतील आणि खरेदी करायला तुम्हाला वाव आहे. ह्या ठिकाणी बरेचसे छानरित्या लोकल आर्टिस्टने बनवलेले भेटवस्तू तुम्हाला इथे खरेदी करता येतील. मीही इथून भरपूर वस्तू खरेदी केल्या जे माझ्या प्रियजनांना परत घरी आल्यानंतर भेट म्हणून देता येईल आणि इथली आठवण पण जपता येईल. इथे तुम्हाला वेगवेगळे मॅग्नेटिक स्टिकर्स, शॉल
स्वेटर्स, हिमाचल प्रदेशमधले जे त्यांचे पारंपरिक टोप्या आहेत त्या पण तुम्हाला इथे खरेदी करता येतील. आता आपण चाका पीककडे जाणारा जो ट्रेकिंगचा मार्ग आहे तिथे आहोत. आम्हाला लोकल्सकडनं असं कळालं की चाका पीकवरती भरपूर बर्फ आहे आणि तो बर्फ आता वितळत आहे, त्यामुळे इथे ट्रेकिंग करणं फार अवघड आहे. आणि त्यांनी आम्हाला समजवलं की चाका पीकवरती जाऊ नका, जिथे तुमचा बर्फ चालू होतो तिथपर्यंतच तुम्ही जावा आणि परत या. आणि आम्ही त्यांच्या निर्देशनाचे पालन केले. इथे जो पाण्याचा झरा वाहत आहे तो चाका पीकवरती जे बर्फ वितळत आहे त्यातलंच पाणी इथे आपल्याला दिसत आहे. कल्पाच्या आजूबाजूच्या परिसरात आपल्याला बरेच सफरचंदाच्या बागा पाहायला मिळतात. सफरचंद हे फळ ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये उपलब्ध होते. तर आपल्याला एका स्थानिक आजी भेटलेल्या आहेत आणि त्यांनी मला आणि माझ्या मित्राला त्यांच्या घरात आमंत्रित केलेले आहे. तर आपण आता त्यांच्या घरात जात आहोत. घराच्या अंगणातच आपल्याला समोर बर्फ पाहायला मिळत आहे. जनरली आपल्या भागात आपल्याला बर्फ फक्त फ्रीजच्या फ्रीझरमध्येच दिसतो, इथे तर लोकांच्या अंगणात आपल्याला बर्फ दिसत आहे. असा एक चिंचोळा रस्ता आपल्याला पटांगणात घेऊन जातो आणि इथे दुमजली घर आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे माझा मित्र अतुल समोर बसलेला आहे. इथल्या या स्थानिक आजींना आणि त्यांच्या परिवारातल्या सर्व सदस्यांना इतका सुंदर दृश्य रोज पाहायला मिळतो. तुम्हाला आवडेल का असं सुंदर दृश्य रोज पाहायला? तर या मग कल्पाला. हे गाइस, तो हम अभी है हिमाचल में और आप देख सकते हैं ये एकदम फ्रेश फार्म एप्पल ये आंटी जी ने हमको ऑफ़र किए हैं. और ये एप्पल जो अभी मैंने बाइट लिया है एकदम मीठा और फ्रेश एप्पल है और मैं बता नहीं सकता कि ऐसा एप्पल मैंने बाज़ार से खाया होगा. दिस इज़ वेरी नाइस. त्या स्थानिक आजींचे खूप खूप आभार, ज्यांनी आम्हाला त्यांच्या घरात आमंत्रित केले, सुंदर आणि स्वादिष्ट असे सफरचंद खायला दिले. तर मग मित्रांनो, कसा वाटला हा कल्पाचा एक्सप्लोरेशन? जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे लाईक्स, तुमचे शेअर्स आणि तुमचे सबस्क्रिप्शन आम्हाला फार प्रोत्साहन देतात. आणि त्याचमुळे जर तुम्ही आजपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. तर पुढच्या एक्सप्लोरेशनपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदित रहा. धन्यवाद.